दरम्यान बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापले। खासदार संजय राऊत यांनी लोणीकरांच्या विधानाचा चांगला समाचार घेतलाय। हे महाशय कधी काळी काँग्रेस पक्षातही होते आणि मोदींमुळे या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर हा लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा देखील अपमान आहे, असा राऊत यांनी टोला लगावलाय। यावर बबनराव लोणीकर यांनी देखील प्रत्युत्तर दिले, पाहूयात। मोदीमुळे जो जन्म झाला असेल किंवा या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर हा एकंदरीतच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा सुद्धा हा अपमान आहे। या राज्याची जनता स्वाभिमानी आहे, ती लाचार नाही। हे जर बबन लोणीकरांना कळत नसेल तर अशा प्रकारची लोक भारतीय जनता पक्षात आहेत हे या महाराष्ट्रानं समजून घेतलं पाहिजे। जे महाराष्ट्राच्या जनतेला लाचार समजतायत, अस्वाभिमानी समजतायत, मोदींच्या चरणाचे दास समजतायत, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। मी त्यांचं बाळ आहे। संजय राऊतची माफी मागायची। अरे ज्यांनी या महाराष्ट्र नासवला आहे असे संजय राऊत, मी कदाचित त्यांच्यापेक्षा वयानं मोठा असेल, संजय राऊत एकेरीवर ज्या पद्धतीने बोलतात त्याच्यावरून तुम्ही समजून घ्या हे कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत। जे बोलले आहेत त्यांचेच चेले चपाटे आहेत। मी काही संजय राऊत साहेबासारखे पैसे खाऊन जेलमध्ये गेलेलो नाहीये। त्याच्यामुळं या लोकांनी मला धमक्या देऊ नये। मी धमक्याला घाबरणारा नाहीये। मी जनतेच्या आशीर्वादाने 40 वर्ष जनतेची सेवा करतोय म्हणून मी उभा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।